हे गावातलं वडाचं झाड. बरं आमटी. हे 250 वर्ष जुनं मंदिर आहे गणपतीचं आमच्या गावातलं. कन्हेरी राजांच्या वतनातलं गाव. गाव म्हणजे फक्त जागा नाही, ती एक भावना आहे जी शब्दात तर मांडता येत नाही पण फक्त अनुभवता येते. इथली सकाळ पक्ष्यांच्या आवाजाने सुरू होते आणि संध्याकाळ मंदिराच्या घंटांनी संपते. गवळ्या चिवडा भारी र खेळव्या, गवळ्या चिवडा भारी र. कन्हेरी दंडील करी र खेळव्या, कन्हेरी दंडील करी र. गावाचा सुगंध, गावाची माती आणि गावाची साधी आणि मनापासून बोलणारी माणसं, याला काहीच तोड नाही. सगळं पाहिल्यावर तुम्हाला तुमचं स्वतःचं गाव आठवणार आहे नक्की, कारण आपली मुळं इथेच कुठेतरी असतात. मी अमेरिकेत राहते, जिथे सगळं आहे. मोठे रस्ते, नीट घरं, मॉडर्न लाईफ. तिथं कम्फर्ट तर आहे, पण गावात आपलेपण आहे. तिथं शांतता आहे, पण गावात मनाला खरी शांती मिळते. तिथं वेळेची किंमत आहे, पण आपल्या गावात माणसाची किंमत आहे. भगवंताची कृपा. म्हणूनच माझं मन अजूनही इथेच आहे. हा ब्लॉग फक्त गावाचाच नाही, तर आपल्या सगळ्यांच्या हृदयाचा आहे. नमस्कार मंडळी, मी आहे भक्ती आणि अमेरिकन लाईफ मराठी वेबमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. अमेरिकेला जायला आम्हाला फक्त 2च दिवस राहिलेत, पण त्याआधी पटकन एकदा माझ्या गावाला जाऊन यायचं होतं मला. सो आज आम्ही माझ्या गावाला आलेलो आहोत आणि मी माझ्या गावाची टूर देणार आहे तुम्हाला आज. तर सातारा जिल्ह्यातलं एक कण्हेरी नावाचं छोटंसं गाव आहे माझं, पण खूप सुंदर आहे. तर चला आज माझं गाव कण्हेरी बघूयात. अमेरिकेत राहणारी मी आणि हे माझं गाव कण्हेरी. गावाला जायची एक्साइटमेंट वेगळीच असते. आज सकाळपासून खूपच छान वाटतंय, कारण जवळजवळ 2 वर्षानंतर मी गावाला चालली आहे. एंटर करत गावाला जायच्या रस्त्यात हायवे सोडला. हे आहे नायगाव, जिथे सावित्रीबाई फुले, भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका, यांचा जन्म झाला. आणि या गावात त्यांचं स्मारक आणि म्युझियम तयार करून इतिहास ऍक्च्युअली जिवंत ठेवलाय या लोकांनी. आणि जसं गावाच्या रस्त्याला वळलं तसंच एकदम वाईब बदलला. हिरवळ सुरू झाली, लोकांची शेती आणि गुरं स्वागताला उभीच होती. तेवढ्यात मनात आलं की हो, आपण आलोय घरी. बाबा मला सोडून चालली आणि आम्ही आलेलो आहोत घरी. ही बैल बघ, वासरू आहे. काय वासरू? हे आम्ही घरी आलो. आणि गावातली सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहितीये का, आपण येण्याआधीच लोक आपल्या घरी ऑलरेडी आलेले असतात. काही फोन नाही, मेसेज नाही, पण प्रेम असतं. ते एक फॅमिली असल्यासारखंच नातं असतं. ते छोट क्यूट किचन. काय करते आई? चहा चाललाय. वा वा वा. हे गावातलं, हे इथलं दूध आहे ना? हो, हे इथलं गावातलं गाईचं दूध आहे. ह्याचा चहा खूप सुंदर लागतो. ही चव काय आपल्या पॅक्ड मिल्कला नाही आहे. मागे खूप सुंदर दिसतं डोंगर. ते मागे घर आहेत लोकांचे. मागे लोकांची घर आहेत. हे मंदिर आहे आणि हे मस्जिद आहे शेजारी. आणि मागे खूप सुंदर डोंगर वगैरे आहेत. आणि हे आमच्या घरातलंच राम मंदिर आहे. हे आमचं देवघर आहे. सो ही खूपच छान गोष्ट आहे आणि खूपच सुंदर वाटतं की घरातनं राम मंदिर दिसतं. चला आता आमच्या गावाची टूर देते मी तुम्हाला. ते घाबरते याला, हे स्टिकला घाबरते. हरिपाठ कितीला? हरिपाठ 5:30 सकाळी. आता अच्छा, आता रात्री इतका सुंदर म्हणतात. हा तो श्राव्य. हा, हे का हे म्हणतात का? नाही तो आता गेला ना. हा काय हा हा. तो म्हणतात. जाता येतं कसे लोक हात दाखवतात सगळे सोडतात. नाही आपण ओळखतही नसतो काही पण हो, हो म्हणावं लागतं. तीच ब्युटी इंडियाच्या गावातली.
अमेरिकेत शेजारी असून माहीत नसतं कोण आहे, घरी येत नाहीत लोक, बोलवून सुद्धा अपॉइंटमेंट घ्यायला लागतात. हे गावातलं वडाचं झाड आणि ही चावडी. 200 वर्ष जुनी विहीर आहे. हा, ही आमची विहीर, गावातली सर्वात मोठी विहीर. पाणी पुरवठा होत होता. ही 150 फूट खोल आहे. बापरे. सगळीकडे नळ योजना झाल्यामुळं हिला उपसा नाही, त्यामुळे शेवाळ चढलंय. पण अतिशय सुंदर पाणी आहे हा. विहिरीचं. आता आम्ही निघालो टीव्ही आणायला. मी आता आणायलाच निघालो होतो. मी आता रानामध्ये त्याला घेऊनच येतो. इतकं छान वाटतं ना, कोणी पण घरी बोलवतं गप्पा मारायला, बसायला. त्या हाताने 9 वर्ष स्वयंपाक केला हो का? वडिलांनी. आणि आम्हा 14 भावांना आम्ही 3 भाऊ, 3 भावांना लहानाचे मोठे केले. यांचे आजोबा ते त्यांचे गुरु आमच्या वडिलांचे. असे सकाळी फिरायला आले आजोबा यांची हाक मारायचे बाहेरून. बोलो आमच्या वडिलांनी म्हणायचे जी. हो, जी म्हणायला कधीही त्यांच्या तोंडातून ओ असं नाही हो शब्द. नाही म्हणायचे. पिढीत वारसाने आले, वारस झाले. हाय माऊ. हाय वाशू. ओके, इथे जायचं आपलं सकाळी ट्रेक करत गणेश हिरवळ. हे पण विहीर आहे का छोटी? वा, तिला म्हणतात फरशीची विहीर. फरशीची विहीर. फरशीची विहीर पेशवेकालीन विहीर आहे. वाव. त्या काळी बांधलेला आहे. हो, इथे स्टेप्स आहेत खाली उतरायला. त्या बाप. पलीकडे कृष्णा वाहते. नदी. हा आणि हा. कृष्णा नदीचं झरा इथं आलेला आहे. आणि पलीकडच्या बाजूला गोमुख आहे. हा, मुख आहे, गाईचं तोंड आहे इथे. पाय बांधून टाकतात ना, म्हणजे इथून उडी मारली की पाय बांधायचा, हात तिथं पडायचं बरोबर आणि बाहेर यायचं. हो. आणि एका छोटासा राऊंड मारून आम्ही परत घरी चाललोय जेवायला. तर आता थोडं फिरून आलो आणि इथे याच्या पोळ्या चालल्या गरम गरम. इथल्या गावातल्या गाईच्या दुधाची बासुंदी. खाली ठेवून बघ. मस्त आलं. तर आज इकडे पारायण चालू होतंय, ज्ञानेश्वरी पारायण चालू होतं गावामध्ये. 7-8 दिवसासाठी असतात. हे आजोबा जे बाहेर आलेत आता, ते आमच्या गावचे माजी सरपंच होते आणि माझ्या आजोबांचे बेस्ट फ्रेंड आहेत ते. आणि माझ्या आजोबा आणि या आजोबा हे अशा दोघांनी मिळून आमच्या गावामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाचा कार्यक्रम चालू केला 60 वर्ष आधी. गावाचा इतिहास, गावातले बदल आणि जुन्या आठवणी हे सगळं त्यांच्या शब्दात अजूनही जिवंत आहे. स्वतः आपण त्यांच्याशी थोड्याशा गप्पा मारूयात. किती वर्षाचे आहात आता तुम्ही? आता 92 वर्ष बापरे. वयस आहे. 92. भगवंताची कृपा. तुम्ही कणेरीचा थोडा इतिहास सांगू शकता? कणेरी गाव कसं आहे? आणि मी ऐकलेलं की शिवाजी महाराजांच्या काळात मुघल लोक वगैरे इथे त्यांनी तळ ठोकला होता, तर त्याबद्दल थोडीशी माहिती. अब्दुल खानानं इथे एक तळ दिला होता. हम्म. तो तळ कुठे जायचा होता? ज्यावेळेला छत्रपतींना पकडण्याकरता हे सैन्य चाललं होतं, त्यावेळेला ते मंडळी शिरवळला आली आणि शिरवळला उघड्यावर तळ देण्यापेक्षा कुठेतरी बंदिस्त जागा असावी म्हणून त्यांनी कणेरीला तळ दिला. त्यामुळं यात राम मंदिर, हनुमान मंदिर आणि मध्यंतरी मशीद आहे. मशीदला मस्जिद प्रगटलाय, स्वयंभू आहे, प्रगटलाय. देशामध्ये एवढं मंदिर मोठं भव्य दिव्य आणि वाडा मंदिर आहे. आपण म्हणतो की देवाचा अवतार वगैरे येतो, तर एकदा साप का काहीतरी बसलेला, एक तर त्याबद्दल सांगा. 1 वर्ष साप होता, त्याच्यावर पारायण होईपर्यंत साप होता. दीपमाळीवर असं एवढंच होतं ना. पारायणाचा जोपर्यंत पारायण संपलं आणि तो कुठं बेपत्ता पत्ता लागला. आम्ही जेव्हा पारायण सुरू केलं, दुसऱ्या वर्षी स्वतः मात्राला विना वाजत होता, टाळ वाजत होता
आणि रामकृष्णाची भजन करत होतं. पहाटेच्या सुमाराला ते भजन सुरू झालं आणि लोकांनी तिथं देवळात झोपलेली लोक होती त्यांनी ते स्पष्ट ऐकले. हा सगळे धमाळ भारी रे खेळव्या, सगळे धमाळ भारी कंढीली दंडील कधी रे खेळव्या, कंढीली दंडील कधी र, असं पूर्वजांनी रचून ठेवलं. छान छान सांगितलं. अमेरिकेपर्यंत गेला आता, आले का लक्षात? मग आता ते तुम्हाला बघितल्यावर कळेल मग तुम्हाला. मजा आली आजोबांशी गप्पा मारून. किती वर्ष इथं? नाही, उद्या चाललो आम्ही. आजोबांनी अजून बऱ्याच छान छान गोष्टी सांगितल्या, पण या वेळेच्या अभावी ते सगळं मी या व्लॉग मध्ये नाही इन्क्लूड करू शकत. तुम्हाला आजोबांच्या अजून गोष्टी ऐकायच्या असतील तर मला कमेंट्स मध्ये सांगा, मी त्याचा वेगळा व्हिडिओ अपलोड करू शकते. तर आता आपण आमच्या गावातल्या मारुतीच्या देवळात आलेलो आहोत, जो साक्षात स्वयंभू मारुती आहे हा. आणि आता हरिपाठ चालू होतोय तिकडे. चला. आता हे कीर्तन. विडेकऱ्यांचा मान उपजून या प्रती येऊ, काला खाऊ दही भात. तर कीर्तन झालेलं आहे आणि सकाळी लवकर उठून आपण उरलेलं गाव फिरूया. हे देऊळ आहे, हरभरा आहे ज्वारी. आणि कडेनी सगळी सीताफळ आहे. चला कडेला सगळी सीताफळ आहेत आणि ही ज्वारी. ठीक आहे. या आंब्याची झाडं. भेटते. इथे जास्त पीसफुल वाटतंय. आजूबाजूला गवत आहे, शेती आहे, तर तिथे जास्त छान वाटतंय. आता आपण वरती भेटूयात गणपती मंदिराच्या इथे. चला. गाव मागचं. ती सपाटी जशी आहे तसं एवढा टप्पा चढला की ही सपाटी एवढी आहे वर. अच्छा. आणि ती दगडी आहे. आणि मग उतरल्यावर डायरेक्ट वाई आहे. नाही असे हा. 4 टप्पे आहेत वर. आणि ते बालेघर लागतं, तिकडे बालेघर आहे. हे बालेघर आहे. हा. ओ वाव. या बाजूला शेजारचं गाव, अनपटवाडी आहे. कण्हेरीच्या शेजारचं. डोंगरावर जायला वरून रस्ता आहे संपूर्ण. हे बालेघरचे आहेत. नाना महाराज ह्याला आला होता पारायणाला. अरे वा वा. मग रोज जाऊन येऊन करता. दिवसभर काय काम? हो ना. आता शेतातलं. फोटो उतरताय का? हो. आता आहे की 75. बापरे. ओ बापरे. 75 वय असताना एवढं चढ उतार करता डोंगरावर. पायाला बी बरं असते. चालून पाहिजे ना, हा. काय वाटत नाही. दरवर्षी येतो आम्ही हो का. हप्त्याला. व्हेरी गुड. काळूबाईचा डोंगर हा ना, ते हाच व्हाईट काळूबाईचा जे दिसतंय समोर. आणि त्यांच्या काळी त्यांचा प्लॅन ज्यावेळी महाबळेश्वर शोधलं नव्हतं त्यांनी, त्यावेळी त्यांना वाटलं हेच हिल स्टेशन आहे. म्हणजे एवढं पण नाही. इंग्रजांनी महाबळेश्वर महाबळेश्वर शोध हा इंग्रजांनी शोधले ना. ओ. तर इतकं उंच आहे ते हिथं वसवणार होते. मग त्यांनी त्याकरता रस्ता केला त्या काळी. आणि नंतर त्यांना लक्षात आलं की ह्यापेक्षा पुढे महाबळेश्वर छान आहे. मग पाचगणी महाबळेश्वर तिकडे मग गेले ते. मग हे सोडलं. ते चढले आजोबा गेले. बघू. ओ भारी. ते आजोबा आता भेटलेले आपल्याला, ते गेले पण इथपर्यंत चढून. ऑसम ऑसम. आणि ते आता हा डोंगर चढून बालेघरला जाणार आहेत. हे शेजारचं गाव. इकडे चढणं उतरणं यावेळेत इझी नाही आहेत का आजकालची जनरेशन. आपण म्हणजे आम्हाला थोडं चढलं तरी दमल्यासारखं होतं, पण खूप घेण्यासारखं आहे यांच्या जनरेशनकडनं. हे 250 वर्ष जुनं मंदिर आहे गणपतीचं आमच्या गावातलं. आणि त्या काळात शाहू महाराजांनी हे बसवलेलं मंदिर. चला आता देवळात जाऊयात. हे मंदिर 250 वर्ष जुनं आहे सर्वसाधारण. हा. यांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज वाव.
इथं गणपती बसवला. या काळी जे युद्ध आणि सैनिकांची देवाणघेवाण व्हायची ते ह्या डोंगरावरून पलीकडच्या बाजूला वाई आहे. वाईला मुघलांचा तह होता अफजलखानाच्या वेळी आणि त्यावेळी ही वाट त्यांनी निर्मिली आणि इथून संपूर्ण गाव कण्हेरी गाव दिसतं. चला आता ऊन वाढलंय तर उतरायला लागलो आम्ही. परत घरी जाऊन आवरून निघायचंय. आणि हे समोरनं गाव किती छान दिसतंय बघा. आता घरी आलोय आणि ही माझ्या आजोबांची ही माझ्या पणजोबांची समाधी आहे घराबाहेरच. आणि हे मारुतीचं देऊळ आहे. आता आपण रामाच्या मंदिरात जाऊयात. हे आमचं सुंदर राम मंदिर घरातलं. तर हे असं आमचं रामाचं देऊळ आहे. कळस आहे मंदिराचा सुंदर वरती इथे. हा खेळायला एरिया आहे इकडे. आम्ही खेळतो बरंच इकडे. तर तिकडे खाली एक छोटीशी विहीर आहे, तिकडे जाऊयात. आणि हे तुळशी वृंदावन. हे आमचं मंदिर. हे आमची दीपमाळ मंदिरातली. लहानपणी इथं वर जाऊन खेळायचे मी. आणि वाचन चालू आहे ज्ञानेश्वरीचं खाली. त्याच्या योजनेत आहे आत्मसमरशी नाही आवृत्ती जेव्हा तेव्हा भूतेविषयी करणे ती विगाळली काही न म्हणे आगवे एकची जैशी झाली आत्मबुद्धी. माकड बघ वरनं कसं बघता येते. तर आता निघायची वेळ आली. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमच्याही गावाच्या काय आठवणी असतील तर मला ऐकायला खूप आवडेल. नेक्स्ट ब्लॉग अमेरिकेतनं असेल. ट्रॅव्हलचा ब्लॉग, इंडिया टू अमेरिका ट्रॅव्हल ब्लॉग असणार आहे. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा. आणि वाचरायला पण बाय करूया. ते आपल्याला बाय करायला आलंय. बाय बाय. चला, मजा आली का? खूप मजा आली. जायच्या आधी हे आमच्या संजू काकांचं हॉटेल आहे, तिकडे आलोय. तर गावात आला आणि वडापाव खाल्ला नाही तर काय उपयोग आहे. चला आता घरी जाऊयात. भेटूयात लवकर पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय.